नमस्कार, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मी आज बनवते गावरान भरला खेकडा। तर त्याच्यासाठी किरव्या धुवून घेतल्या आहे, दोन भाग करून खापऱ्यांमध्ये जे पिवळा पिवळा प्रकार दिसतो त्याला माद बोलतात, ते बाजूला काढून ठेवणार आहे। त्याची प्रोसिजर पुढे आहे। खापऱ्यांमध्ये भरण्यासाठी ते बाजूला काढून ठेवले। तोपर्यंत आपण फोडणी देऊया। फोडणीमध्ये तेल गरम केले, लसूण, कांदा, तिखट, हळद, कढीपत्ता, मीठ हे सगळं टाकले। त्याच्यानंतर वाटणामध्ये खोबरं, कांदा, लसूण थोडं थोडं भाजून असं खरपूस भाजून घेतले, ते त्याच्यामध्ये टाकले। आणि जे किरव्यांच्या डेंग्या असतात, छोटे डेंगे मोठे आणि ज्या दुसऱ्या डेंग्या असतात त्याचं ते खलबत्त्यामध्ये वाटून पाणी काढायचं आणि ते घातले त्याच्यामध्ये। आणि जे माद बाजूला ठेवलं होतं त्याच्यामध्ये बेसन पीठ, कोकम भिजवलं होतं ते टाकले, तिखट, मीठ, हळद असं सगळं टाकून हे पीठ बनवलेलं आहे। ते खापऱ्यांमध्ये भरायचं, खूप टेस्टी लागतं। आणि ह्याच्यावरती ठेवायचं, जे शिजते त्याच्यावरती फक्त अलगद वरती ठेवायचं, ते आपोआप शिजलं जाते आणि भाकरीबरोबर खायला सुद्धा छान लागते। झाकून ठेवून असं 15-20 मिनिटं चांगलं शिजवायचं। शिजवून घेतलं आणि फायनली माझा खेकडा तयार झाला आहे। खापऱ्यांमध्ये पीठ भरलेलं आहे, ते एवढं छान असतं आणि भाकरीसोबत पण खूप छान लागतं। रस्सा थोडा मिक्स करून खायला खूप छान लागतं। आता माझ्याकडे भाकरी तर नाही भाजली मी,